बघा, गणिताच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत. जसं तुम्ही नवोदयच्या परीक्षेला बसता, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसता, शिष्यवृत्ती म्हणतो आपण त्याच्या परीक्षेत मग साधे गणित नाही विचारत आपल्यासारख्या, आहे ना. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही आता 7वीत आहात, 5वीला परीक्षा दिली एकदा नवोदयची, तर गणितामध्ये असे भरपूर ट्रिक्स आहेत जे आपल्याला जर माहीत असेल, कमी वेळात आपण गणित शिकवू शकतो, एकदम कमी वेळात. जसं 2 अंकी संख्याचा गुणाकार 2 अंकी संख्येसोबत करायचा आहे, ट्रिक्स वापरला तर लवकर येते. तशी काही संख्या आहेत, कितीही मोठी संख्या असेल आणि त्या संख्येला 5ने गुणायचं असेल, कितीने? 5ने तुम्हाला गुणायचं असेल तर तुम्ही एकदम 30 सेकंदाच्या आत सोडवू शकता. कितीही मोठी संख्या असेल 30 सेकंदही लागत नाही. त्याच्यापेक्षाही कमी वेळात तुम्ही उदाहरणं सोडवून त्याचं उत्तर शोधू शकता, लिहू शकता. तर असे ट्रिक्स आज तुम्हाला सांगणार आहोत, बरोबर आहे. तर सर्वात आधी जी सुरुवात आपण करू ते कोणत्या संख्या असायला पाहिजे? समसंख्या. जसं 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत, आहे ना. या समसंख्या जर असतील एकक स्थानी, कोणत्या स्थानी? एकक स्थानी, किंवा पूर्ण संख्या, जेवढी आपण संख्या लिहिणार, मग 2 अंकी संख्या असो, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, कितीही मोठी संख्या असो, त्या संख्येमध्ये जर ह्या संख्या असतील, रिपीट झालं तरी चालेल, या संख्या असतील तर 5ने कसं गुणायचं? पाढा म्हणणार नाही आपण. पाढे म्हणणार आहोत का? बिलकुल नाही. 5चा पाढा म्हणण्याची अजिबात गरज नाही. तरी पण उत्तर तेवढंच येणार आहे. दोन्ही पद्धतीने करू आपण, बिना 5ने गुणाकार करता आणि आपल्या ट्रिक्सने. उत्तर सारखं येतं का आपल्याला बघू, मग पडताळा करून, बरोबर आहे. एक उदाहरण घेऊ आपण, याच्यातल्या संख्या घेऊ आपण. सांगा एखादा संख्या तयार करू आपण. 8, 6, 2, 4, 4 अंकी संख्या, ठीक आहे. याला कितीने गुणायचं बेटा? आपल्याला 5ने गुणायचं. एवढं लक्षात आलं? संख्या आहे 8, 6, 2, 4 आणि 5ने गुणायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एकक स्थानची संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. आणि हे दिलेले सगळं संख्या समसंख्या आहे. एक उदाहरण असं सोडवू, त्याच्यानंतर आपण याच्यात बदल करून सोडवू, ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं, आपण साधा गुणाकार काय करतो? 5चा पाढा म्हणतो, 5 चो 20, विषय 0, मग हातचा लावतो, अशाच पद्धतीने सोडवतो, बरोबर आहे. त्याचं उत्तर आणि याचं उत्तर सारखं येते का नंतर आपण बघूया. अशा वेळेस काय करायचं, ज्या ठिकाणी एकक स्थानी समसंख्या असेल किंवा पूर्ण समसंख्या असेल त्यावेळेस या ज्या संख्या दिलेल्या आहेत याचे काय करायचं? अर्ध करायचं. काय करायचं? अर्ध. समजते? 8चा अर्धा किती? 4. 6चा अर्धा 2चा अर्धा आणि 4चा अर्धा 2. लक्षात आलं? एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एवढा अर्ध केल्यानंतर शेवटी जर समसंख्या असेल, शेवटी समसंख्या असेल आणि त्या संख्येला आपण 5ने गुणत असलं तर शेवटी 0 द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? 0. एवढं जर तुमच्या लक्षात आलं, किती मोठी संख्या असो तुम्हाला 10 सेकंदाच्या आत सोडवता येते. कोणी कोणी मुलं तर 5 सेकंदात सोडवतात, सोप्या पद्धतीने, आहे ना. या ट्रिक्सने बघा मग कसं. 8चा अर्धा 4, 6चा अर्धा 3, 2चा अर्धा आणि 4चा अर्धा 2. आता सगळ्या संख्यांची अर्धे अर्धे आपण मांडलं. आता शेवटचं काय करायचं आहे, ही संख्या जी शेवटची एकक संख्या आहे ही आहे समसंख्या असल्यामुळे 5ला गुणताना आपल्याला शेवटी काय द्यायचं आहे? 0 द्यायचं आहे. हा झाला आपला उत्तर. किती सेकंदात येते उत्तर तुमचा? 5 सेकंद लागत नाही, 3 सेकंदात विद्यार्थी उत्तर देऊ शकते. आता याचा गुणाकार करून पाहू, एवढं उत्तर येते का? ठीक आहे. संख्या होती 8, 6, 2, 4. करेक्ट. 8624 गुणिला 5 होतं. आपण आपल्या पद्धतीने गुणाकार करून पाहू, एवढं उत्तर येते का? ठीक आहे. बघा, 5 चो 20, हातचे 2, बरोबर आहे. 5 दुने 10, हातचे 2, 1200, हातचा 1, 6 पंचे 30, हातचा 1, 3100, हातचे 3, 5 8 40 न 3 43. बघा उत्तर आलं का? 43,120. गुणाकार करून म्हणजे आपण ज्या पद्धतीने सोडवतो नेहमीच्या प्रमाणे किती वेळ लागते ते बघा आणि या पद्धतीने किती वेळ लागते ते बघा. सांगा, तुम्हीच संख्या सांगायचं घ्या. 4, 6, 2, 8, 4.
पहिले 4 अंकी घेतला, आता 5 अंकी. याला कितीने गुणायचं आहे? 5 ने गुणायचं आहे. आपण काय सांगितलं? ट्रिक्स समसंख्या असेल शेवटी तर सगळ्यांचं अर्ध केल्यानंतर आपल्याला शेवटी काय द्यायचं आहे? 0 द्यायचं. बरोबर आहे? सांगा तुम्ही याचा गुणाकार कसं करू? 4 चा अर्धा 2, 6 चे अर्धे 2 चा अर्धा 8 चा अर्धा 4 चा अर्धा. आता शेवटचं संख्या म्हणजे एकक स्थानी काय आहे? समसंख्या आहे. 5 ने गुणायचं आहे म्हणून एक काय लिहायचं इथं आपल्याला? एकक स्थानी 0 लिहायचं आहे. गुणाकार करून बघा बुकात एवढंच उत्तर येते का? येते का? एवढंच उत्तर येते. आता आपण पडताळ केलेला आहे या आधीच्या उदाहरणामध्ये. बरोबर आहे? आपण या पद्धतीने करून पाहिला, या पद्धतीने करून पाहिला. या ट्रिक्सने जर गणित सोडवलं तर 3 ते 5 सेकंदात हा उत्तर येते. किती? फक्त 3 ते 5 सेकंदात. काही वेळ लागत नाही. पाडे म्हणण्याची गरज नाही. आता एक एक उदाहरण देतो, तुम्ही सोडवून दाखवा. ठीक आहे? बघा प्राजक्ता सोडवत आहे, तुम्ही लक्ष द्या. चुकलं तर सांगा. बरोबर आहे का? बघा तिने काय केले? 2 चा अर्धा 8 चा अर्धा 6 चा अर्धा 4 चा अर्धा 6 चा अर्धा आणि 5. इथे एकक स्थानी 6 असल्यामुळे म्हणजे समसंख्या काय लिहिलं? उत्तर आलं. एवढाच जर आपण गुणाकार केला 5 चा पाडा तर तेवढंच येते. येते का? 5 छकम 30, हातचे 3, 5 20 ना हातचे 3 2300, हातचे 5 छकम 30 ना हातचे 2 3200, हातचे 3 5 8 40 ना हातचे 3 4300, हातचे 5 दुने 10 ना 4. आलं का उत्तर? सारखाच उत्तर येते. नेक्स्ट माही ये. बस तिकडे. तू जाते की नाही? जाऊ दे तुझा. पहा तिने काय सोडवली? 4 चा अर्धा 8 चा अर्धा 4 चा अर्धे 6 चा अर्धा 2 चा अर्धा आणि इथं 0. का लिहिलं 0? कारण इथं शेवटचे अंक जे आहे एकक स्थानी ते काय आहे? समसंख्या आहे म्हणून शेवटी 0 द्यायचा. समजलं? आता शेवटी समसंख्या राहणार नाही. आता आपण अशी संख्या लिहिणार आहोत ज्याच्या शेवटचा अंक काय राहणार आहे? काय राहणार आहे? विषम संख्या राहणार आहे. काय राहणार आहे? विषम संख्या राहणार आहे. एकक स्थानी विषम संख्या. आता इथं संख्या आहे 8 4 6 आणि इथं 3 लिहितो मी. ठीक आहे? आता गुणायचं कितीने आहे? 5 ने. 5 चा पाडा म्हणून आपण करू शकतो, पण आपण ट्रिक्स वापरून पाहू. ठीक आहे? बघा आपण काय केलं होतं? समसंख्या असल्यानंतर 5 ने गुणलं तर शेवटी काय केलं? 0 लिहिलं. अशा वेळेस जेव्हा विषम संख्या असते एक लक्षात ठेवायचं, आपली पद्धत तीच आहे. अर्ध या ठिकाणी मांडायचं उत्तरामध्ये. ज्या ज्या संख्येचा अर्ध होते ती संख्या आणि शेवटचा संख्या विषम असल्यामुळे किती लिहायचं? शेवटी 5 लिहायचं. किती लिहायचं? आता 0 लिहायचं नाही. तर बघा करायचं अर्ध. 8 चा अर्ध 4, 4 चा अर्ध 6 चा अर्ध 3 चा अर्ध होते का? मग अशा वेळेस काय करायचं? 3 च्या आधीची संख्या घ्यायची. 3 च्या आधीची संख्या कोणती आहे? 2. ठीक आहे? आता 3 मधून 2 गेले किती उरले? 1. इथे लिहून ठेवायचं हातचा. आपण बेरीज वजाबाकी मध्ये हातची संख्या घेतो तशी 1 या ठिकाणी. समोर संख्या आहे का?
नाही, म्हणून या संख्येला येतच लिहा. समोर संख्या असेल तर त्या संख्येच्या समोर लिहायचं, 2 अंकी संख्या तयार होते. बरोबर आहे. तर बघा 2चा अर्धा 1 आणि शेवटी 1 उरलेला आहे. तर एक विषम संख्या आहे. विषम संख्या एकक स्थानी असेल तर 5 ने गुणताना शेवटी किती लिहायचं? 5 लिहायचं. एवढी संख्या येते. आता आपण साधा गुणाकार करून पाहू पाड्यांचा वापर करून. 8 4 6 3 गुणिला 5 सारखं उत्तर येते का? एकदा पडताळा करून पाहू. ठीक आहे. बघा 5 तेरे 1505 हातचा 1 5 छक 30 हातचा 1 3100 1 हातचे 3 5 20 अधिक 3 2300 हातचे 2 5 8 40 हातचे 2 एवढं आले का? सारखा उत्तर. त्याच्यानंतर 4 2 6 5 गुणिला 5 हे झाले. सोडव. तुम्ही बोलू नका, ती सोडवत आहे ना, प्रयत्न करताय ना, करू द्या ना तिला. फक्त चुकते का तेवढं बघा. चुकलं का? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 2चा अर्धा 4चा अर्धे 6चा अर्धा 5चा अर्धा होते का? 5च्या आधीची संख्या घेतली तिनं 4 4चा अर्धा 2 आणि हातचा 1 उरला होता म्हणून इथे काय दिलं तिनं? 5 विषम संख्या असल्यामुळे. बरोबर आहे. तिचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर दिव्या बरोबर आहे का? 6चा अर्धा 2चा अर्धा इथं 3 आहे. 3चा अर्धा होत नाही तर 3 इथं काय लिहिली? तिच्या आधीची संख्या 2 2चा अर्धा 1 इथला हातचा 1 उरला होता. समोरची संख्या होती 1 दिलं तर किती झालं? 2 मिळून 19चा अर्धा होते का? म्हणून 19च्या आधीची संख्या 18. बरोबर आहे. तिने 18 घेतली. 18चा अर्धा 9 उरले किती होते? 1. शेवटची संख्या विषम संख्या असल्यामुळे 5 ने गुणत आहोत. शेवटी दिले 5. बरोबर आहे उत्तर. बरोबर आहे. बघा हे मी सोडवून दिलं नाही तरी पण तिने प्रयत्न करून बरोबर सोडवली आहे ना. करेक्ट. संबोधी बरोबर आहे का? नाही. बस गुणाकार करा बरं. 5 1 5 20 0 कुठं येतं? आला का? आला का? म्हणजे चुकलं कुठेतरी. कुठे चुकला कोण सांगते? थांबा 1 मिनिट. कोणीतरी एक जण तू सांगते. रजत सांगते का? ये बेटा. रजत चूक शोध. पहिले रजत चूक शोधून दाखवते. शाबाश. पहा बरोबर सोडवली संबोधी. इथं 4चा अर्ध किती केली तू? 1चा अर्ध होते का? 1चा अर्ध होत नाही तर डायरेक्ट तिने 5 लिहिली. होत नाही पण त्याच्या आधीची संख्या घेतली का? 1चा आधीची संख्या कोणती होती? 0 घ्यायचं होतं. 0 घ्यायचं होतं आणि हे 0 इथं मांडायचं. बरोबर आहे. आणि इथं 1 उरलेला आहे. विषम संख्या असल्यामुळे 5 द्यायचा. आता उदाहरण अगदी बरोबर आहे का? गुणाकार करून पाहू. 5 1
पाचचो 20 शून्य हातचे 2 5 दुने 10 ना हातचे 2 12 हातचा 5 8 40 ना हातचं 1 41 हातचे 4 5 छकम 30 ना 4 आलं उत्तर. हा थोडशासाठी आपलं काय होतं उत्तर चुकते बेटा. हा शेवटची संख्या जर 1 असेल तर त्याच्या आधीची कोणती संख्या असेल त्याच्या आधीची संख्या घ्यायची त्याच्यानंतर 5 मांडायचं. समजलं बेटा. काही हरकत नाही. तुम्ही प्रयत्न केले खूप झालं. चला टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी जे तयार केले जा. हा नेक्स्ट उदाहरण कोण सोडवते ये सोहम. पहा लक्षात ठेवा असं चूक होते तुम्हीच काही सांगत नाही. शाश्वत कुठं पाहते फळ्याकडे बघ ना मग तर सोडवता येणार नाही तुला. बरोबर आहे का. बघा 4 4 10 6 4 10 8 4 10 2 4 10 7 4 होते का. त्याने आजची संख्या घेतली 6 4 10 इथं हातचा 1 होता म्हणून शेवटची संख्या काय आहे उत्तर. अगदी बरोबर आहे. आता आपण थोडस कठीण घेऊ. थोडासा कठीण घेऊ आणि यांना बोलवू. चला तुम्ही इकडे लक्ष द्या. तो बरोबर सोडवते का सांगा जेव्हाचं तेव्हा. आहे का बरोबर. बस 6 4 10 4 4 10 2 3 4 10 होते का म्हणून त्यांनी 3च्या आधीची संख्या घेतली 2 2 4 10 1 आणि इथून हातचा 1 होता तो समोरच्या संख्येच्या समोर मांडल्यामुळे 2 अंकी संख्या तयार झाली 17. 17चा अर्धा होते का म्हणून त्यांनी काय केला 17च्या आधीची संख्या घेतली किती 16 4 10 आणि इथला हातचा 1 इथं होता. शेवटची संख्या विषम संख्या असल्यामुळे शेवटची संख्या 5. बरोबर आहे. नेक्स्ट कोण सोडवते. पहा तो प्रयत्न छान करतोय. आलं त्याच्या लक्षात. फक्त चुकलं तर सांगा बाकी बोलू नका. त्याला सोडवू द्या. त्याला पण समजलं पाहिजे ना. आहे का बरोबर. करेक्ट शाबाश. पहा त्याने सोडवला बरोबर. 4 4 10 8 4 10 5 4 10 होते का. आजची संख्या घेतली 4 आधीची संख्या 4 4 10 2 हातचा 1 होता इथं 13 झाले. बरोबर आहे. 13 अर्धा होत नाही पण 13च्या आधीची संख्या 12 12 4 10 शेवटी 1 उरला. विषम संख्या असल्यामुळे आपण काय लिहिला बढिया शुभम छान प्रयत्न केला. आता नेक्स्ट उदाहरण. चला कोण आहे. हा पवन ये बेटा छान पवन सोडवते को बढिया शाबाश. सोडव बेटा प्रयत्न तर कर. प्रयत्न करायला काय. पहा पवनच्या लक्षात आलं. छान गुड. पहा पवन तुझं लक्ष कुठं आहे. थांबा तो प्रयत्न करत आहे. थांबा आयला त्याच्या लक्षात. थांबा म्हणून लक्ष पाहिजे आहे ना. तेव्हा चुकला म्हणताय पवन. चौदा बरोबर आहे ना रे. लिही ना तिथं 1 लिही ना. जिथं लिहिला होता तिथे 1 लिही. 14 14चा अर्ध किती. हे 2 मिळून 14 झाले तयार. 14चा अर्ध किती
लिह ना. हा असं. हा म्हण असं आलं त्याच्या लक्षात आहे ना. काय हरकत नाही. येऊ द्या लिहू द्या त्याला. लिह बेटा तू लिह तू आपल्या पद्धतीने सोडव. शून्य कसं विषम संख्या आहे ना. शेवटची संख्या विषम संख्या असल्यावर काय लिहितो आपण. शाबाश. काय हरकत नाही. तो थोडा कन्फ्यूज झाला आहे ना. काय हरकत नाही. बघा इथं पवन बघ तुला सांगतो. इथं आपण काय करतो अर्ध्या संख्या करतो. 6चा अर्धा 5चा अर्धा होते का. 5च्या आधीची संख्या घेतली त्यांनी बरोबर आहे. 4चा अर्धा किती झाले. हातचा 1 होता त्यांनी मांडला इथं. आणि त्याच्या लक्षात काय आहे की तेच काय की आत दिली संख्या घ्यायची नाही घ्यायची बेटा. इथं 14 झाले ना. 14चा अर्धा होते. जेव्हा होत नाही तेव्हा मांडतो ना. याचं ते लक्षात नाही आलं लक्षात. तुम्ही सांगितलं बरोबर. 14चा अर्धा 7. 14 गेले. त्याच्यानंतरची संख्या होती 3. 3चा अर्धा होत नाही. 3च्या आधीची संख्या 2. 2चा अर्धा केला इथं 1. इथं हातचा 1 होता. शेवटची संख्या होती म्हणून विषम संख्या असल्यामुळे आपण इथे किती लिहिले 5. बरोबर आहे का आता. शाबाश शाबाश. काय घाबरायचं नाही बेटा. जा नेक्स्ट. हा नैतिक सोडवते पहा. बढिया बस छान. चुकला कुठे चुकला बेटा. बघ तू इथं 5 अर्ध नाही होत म्हणून किती लिहिला 4. बरोबर आहे. इथला हातचा 1 उरला होता लिहिला का. हा आलं त्याच्या लक्षात. बढिया आलं त्याच्या लक्षात. कुठला हातचा 1 आला. इथं 14 होतंय. 14च्या अर्ध लिहिलं 7. हातचा राहतच नाही. हा झाला. इथं 3 होतं 3. हा हातचा 1 म्हणून किती शेवटची संख्या. काय हरकत नाही. हडबडला थोडसा पण आलं त्याच्या लक्षात. आलं का एवढं येते. बरोबर आहे. नेक्स्ट. कोणी या प्रत्येकाची पाळी येणार आहे. सुटणार कोणीच नाही. हातचे 1 शेवटी 5. बरोबर आहे का. बरोबर आहे. घे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर सोडवते की चूक सोडवते. बरोबर आहे का. अगदी बरोबर आहे.